नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती. आणि आज आहे 30 तारीख आणि उद्या आहे 31 डिसेंबर. आणि उद्या शेलू आणि खिडकाळी या दोन ठिकाणी आपले बिनजोडचे अड्डे होणार आहेत. तर सर्वात मोठी बिनजोड जी ठरली आहे, सर्जा जे येणार आहे आपला, तो शेलू या मैदानासाठी येणार आहे. आणि शेलू या मैदानाकडे सर्व बहुतेक प्रमाणात गाड्या जातील असं वाटतं मला. तर उद्या शेलूला जो सर्जाची शर्यत होणार आहे ती जसा निंबाळकर सरांचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर ती पेंडिंगमध्येच ठेवली आहे त्याने गुलदस्त्यामध्ये. कारण की सर्जासोबत मथुर पाळणार आहे की सर्जा मथुरच्या विरोधात पाळणार आहे हे सुद्धा अजून काही फिक्स झालेलं नाही आहे. त्यामुळं आपण तिकडे गेल्यानंतरच आपल्याला कळेल की सर्जा कशा पद्धतीनं कोणाशी पैरा आहे कोणाशी आणि कोणाच्या विरोधात किंवा मैत्रीपूर्ण शर्यती असतात सर्व. पण कुणाच्या अपोजिट पाळणार आहे ते पण आपल्याला तिथे मैदानातच कळेल माझ्या मते. आता कसं आहे की सर्जा सुद्धा एक टॉपचा बैल आहे आणि मथुर सुद्धा बिनजोडचा मुंबई गाजवले बिनजोडची मथुरनी. तर जर मथुर आणि सर्जा जर एकत्र पळाले तर माझ्या मते चांगली शर्यत होईल. आणि एकत्र जर पळाले दोघं तर खूप मोठी शर्यत सुद्धा होऊ शकते. आणि बाकीचे पण बैलजोडे आपले शेलूला येतीलच किंवा जे बैलगाडा मालक आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतीलच आपल्या मैदानामध्ये. बैलगाडा संघटनेचे बॅनर सुद्धा आपल्या ग्रुपवरती आता सर्क्युलेट झालेत आणि ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतील. कारण की जेव्हा म्हणजे जेव्हा शर्यत असते एखादी फाटीवरती तेव्हा बॅनर बनवले जातात आणि वेगवेगळ्या ग्रुपवरती ते शेअर केले जातात. त्यानुसार पब्लिकसुद्धा तिकडे जमा होते. आणि खरंच मित्रांनो खूप मजा येईल. तुम्हीसुद्धा या. आणि आपलं चॅनलसुद्धा मित्रांनो छोटंच चॅनल आहे, तरी पण आपण खूप पुरेपूर प्रयत्न करतोय की आपलं चॅनल थोडंफार ग्रो करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. उद्या शेलू या फाटीसाठी खूप नामांकित बैले येतील आणि ती सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या बैलगाड्या मालकांची आपण मुलाखत थोडीफार करण्याचा आपण आपल्या चॅनलतर्फे प्रयत्न करूया. आणि ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. आणि काल आपण गेलो होतो सोनारपाड्याला. सोनारपाड्याला मोठ्या सोन्याची आपण दिवसाभराचा जो काय त्याचा वॉर्मअप आहे तो सुद्धा टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही तो चेक करा एकदा. सोन्याला ज्या पायाला जी मध्यंतरी गाठ झाली होती ती कमी आली होती. पण परत त्याचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे थोडीशी गाठ आता झाली आहे त्याच्या पायाला आणि ते पाय टेकत नाही आहे बैल, उचलून धरतोय पाय. तर आम्ही काल जयदादांसोबत पण थोडी चर्चा केली की याच्याबद्दल काय. तर त्यांनी सांगितलं की आता त्याची ट्रीटमेंट चालू आहे. थोड्या दिवसांनी जसा बैल रिकवर होईल तसा आपण त्याला बिनजोडला पळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असं जयदादांनी सांगितले आपल्याला. तर नक्कीच आपल्या चॅनलकडून किंवा सर्व त्यांच्या जे सोन्या फॅन्स क्लब आहेत किंवा जे छकडी मालक आहेत त्यांच्यातर्फे आपण एक प्रार्थना करूया की लवकरात लवकर सोन्या रिकवर होऊ दे आणि आपल्याला बिनजोडच्या अड्ड्यामध्ये परत एकदा त्याच जोमानं त्याच द्वेषानं आपल्याला परत एकदा त्याच जोमानं आणि त्याच स्पीडनं आपल्याला बघायला भेटेल अशी आपण प्रार्थना करूया देवाला. आणि सोन्या लवकर रिकवर होण्याचा आपण वाट बघूया. नक्कीच तो रिकवर झाल्यानंतरला अड्ड्यात येईल आणि आपले मनोरंजन करण्याचा पुरेपूर तो प्रयत्न करेल. कारण की आत्तापर्यंतच्या झालेल्या शर्यतीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने शर्यती गाजवल्या आहेत आपल्या बळावरती. आणि खरंच जर सोन्याकडे आपण बघितलं, आपण आता काल गेलो होतो आम्ही 1-1.5 तास आपण सोन्याला भेटत होतो. पण त्यावेळेसुद्धा असं वाटत होतं की त्याचीसुद्धा इच्छा आहे. कारण की जेव्हा त्याला पोहणी घालण्यासाठी जेव्हा पिकअप जेव्हा गोट्यावरती आली तेव्हा तो स्वतः उठून उभा राहिला की आपल्याला शर्यतीला जायचं आहे असं की काय, की अशा त्वेषाने तो उभा राहिला. ते बघून खूप मनाला बरं वाटलं. कारण की एक लढाऊ योद्धा जो असतो त्याला नेहमी लढण्याची एक सवय अंगात जडलेली असते. आणि शर्यतीच्या बैलांची एकदम माणुसकी म्हणजे माणसासारखीच सेम बैलं असतात. त्यांना कसं असतं की जेव्हा एखादा पिकअप येतो किंवा ज्यावेळेला गाडी येते त्यावेळेला कसं असतं की त्यांना माहिती असतं की आपल्याला शर्यतीला जायचं आहे. अशा पद्धतीने तो त्वेषाने उभा राहिला उठून. तर मला खूप बरं वाटलं मनाला ते बघून. आणि याच्यात नंतर सुद्धा सोन्या अशीच मैदानं करेल आणि बिनजोडसाठी आपले पण मनोरंजन करेल असे आपण अपेक्षा बाळगूया. आणि उद्या शेलूच्या अड्ड्याला नक्की या आणि सर्वांनी विजिट करा आणि शर्यतींचा आनंद घ्या. आणि आपण सुद्धा अड्ड्यामध्ये भेटलात तर नक्की काही जणांच्या मुलाखती करायच्या असतील असे मेसेज मला व्हॉट्सअपद्वारे आले होते. तर त्यांचीसुद्धा आपण उद्या मुलाखती करणार आहोत. तर नक्की भेटल्यानंतरला एक मेसेज करा किंवा कॉल करा. आपण नक्की एकमेकाला भेटू आणि आपल्या शर्यतीचा आनंद लुटूया.
धन्यवाद मित्रांनो.